मंडळी, आज आपण फिरणार आहोत शहाड स्टेशन. कधी तुम्ही शहाड स्टेशनवर उतरला आहात का? आणि पहिल्यांदा आलं की असं वाटतं अगदी साधं छोटंसं स्टेशन आहे, पण 2 प्लॅटफॉर्म्स रुळांवरून सतत धावणाऱ्या लोकल्स. पण हाच शहाड हजारो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे. तुम्हाला माहिती आहे का? नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहूयात शहाड स्टेशनबद्दलच्या काही अटपट्या गोष्टी. चला तर मग सुरू करूयात. कल्याण जंक्शनच्या अगदी जवळ असलेलं हे छोटंसं पण महत्त्वाचं आणि उल्हासनगरला जोडणारं महत्त्वाचा दुवा आहे हा शहाड स्टेशन. आणि सकाळी संध्याकाळी ऑफिसला जाणाऱ्या धावणाऱ्या प्रवाशांची इथली गर्दी बघितली की कधीकधी असं वाटतं मुंबईतच आहोत आपण. आणि तरी कधी गावच्या स्टेशनची पण जाणीव करून देतो हा शहाड स्टेशन आपल्याला. शहाडचं मुख्य आकर्षण म्हटलं तर इथले गावाची पण फील देणार आणि मोठमोठ्या गगनचुंबी इमारतींची पण फील देणार. आणि शहाडचं खरं आकर्षण हेच आहे आजूबाजूच्या गोष्टी. आणि स्टेशनच्या बाहेरचं जीवन वेगळंच आहे. चहा नाश्त्याच्या टपऱ्या आणि रिक्षांच्या रांगाच रांगा आणि नेहमीचं गजबजलेलं हे वातावरण शहाडचं. आणि थोडं पुढे गेलात तर दिसतं आपल्याला बिर्ला मंदिर, जे इथल्या भागाचं एक प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण आहे. आणि अनेक लोक खास या मंदिरासाठीच शहाड स्टेशनला भेट देतात मला वाटतं खूप. आणि बिर्ला मंदिर झालं किंवा अजूनही उल्हासनगर झालं, उल्हासनगरसाठी पण खूप लोक येतात, शहाड स्टेशनला उतरतात किंवा जाणाऱ्या येणाऱ्यांची चेहलपेल तर असतेच असते. या पहिले पण तुम्ही जर शहाडला आले असाल तर तुम्ही शहाड झपाट्याने बघताना पाहिलं असेल. आजूबाजूला बघितलं की हा भाग किती झपाट्याने बदलतोय हे जाणवतच नाही आपल्याला. पूर्वी छोटंसं गाव असलेलं हे शहाड आणि शहाड गावठण धाकटे शहाड आता कल्याण आणि उल्हासनगरमधल्या एक महत्त्वाचा नोड बनलेला आहे. जो आपण बोलतो नाही का, धाग्यात जी गाठ बनते तसा गाठीसारखा हा शहाड आपल्यात वसलेला आहे. आणि इथूनच हजारो लोक दररोज आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. कुणी मुंबईकडे धावतो, कुणी कसाराकडे धावतो, कोणाला बदलापूरला पण जायचं असतं तर तो शहाडवरूनच जातो. तर खूप सारे हे शहाडचं वैभव आहे. शहाड स्टेशन कदाचित मोठं नाही, भव्य नाही, पण इथल्या प्रत्येक प्रवाशाच्या आयुष्यात त्याचं स्थान खास आहे. हा गाड्यांचा आवाज, प्लॅटफॉर्मची धावपळ आणि स्टेशनचं साधेपण, गजबजलेलं रूप, हे सगळंच शहाडचं खूप सुंदर आहे. चला थोडं सविस्तर आपण शहाड स्टेशनला जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर शहाड स्टेशनचे स्थान हे ठाणे जिल्ह्यात आहे. आणि मध्य रेल्वे, आपली सेंट्रल रेल्वे जी आपण बोलतो, त्या मुंबई उपनगरीय महामार्गावर सेंट्रल लाईन हे कल्याण आणि आंबिवली यांच्या मधोमध असलेलं हे शहाडचं स्टेशन. आणि प्लॅटफॉर्मचं जर बोलायचं झालं तर इथे 2 प्लॅटफॉर्म्स आहेत, प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2. प्लॅटफॉर्म नंबर 1मध्ये जे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल्स असतात त्या थांबतात, CST, ठाणे, दादर जाणाऱ्या गाड्या. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2मध्ये आपल्याला कर्जत झाला, कसारा झाला, इकडे जायचं असेल, कर्जत नाही पण कसारा झालं, अंबरनाथ, कल्याणपर्यंतच फास्ट ट्रेन्स आहेत. पण त्यानंतर शहाड स्टेशन लागतो, तिथून ट्रेन सगळ्या स्लो असतात कसारापर्यंत. शहाड स्टेशनच्या सुविधेचा जर विचार आपण केला तर तिकीट खिडक्या, तिकीट काउंटर्स तर 2 आहेतच आपल्याकडे. तर ATVM जी ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन आहे ती पण आपल्या शहाड स्टेशनला लागू आहे. आणि पदचारी पूल झाला, फुटवेअर ब्रिज झाले आणि बेसिक शौचालय पण आहेत आपल्याकडे आणि ते पण स्वच्छ असतात. आता रिक्षा स्टँड शहाड स्टेशनच्या जवळच आहे. वरप, कांबा, मारळ असे ओरडत असतात लोक. प्रेम ऑटो, त्या साईडचा जो स्टेशन आहे त्याला प्रेम ऑटो, तिथेही आपले रिक्षावाले ओरडत असतात. आणि लहान मोठे स्टॉल्स, चहा, नाश्ता आणि वृत्तपत्र थोड्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. आणि पाण्याची सुविधा पण आपल्या शहाड स्टेशनवर आहे. आपल्या शहाड स्टेशनवर मोठं वेटिंग हॉल नसलं तरीही मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याकडे आसन व्यवस्था आहे बसण्यासारखी. खूप प्रमाणात आपले लोक बसू शकतात स्टेशनवर. आणि स्टेशनचा वापर करणारे प्रवासी शहाड स्टेशनचा मुख्य वापर उल्हासनगर आणि शहाड किंवा कल्याणची पब्लिक खूप प्रमाणात करते. अनेक जण मुंबईत शहरात मुंबईत नोकरी करायला, शाळेसाठी रोज इथून प्रवास करतात. आणि जवळच बिर्ला औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे कामगारांची पण ये जा इथे चालूच असते. आणि बिर्ला मंदिर बघायला तर भक्तांची रांगच लागते. आषाढी एकादशीच्या दिवशी तर खूपच सुंदर शहाड स्टेशन पण उजळून निघतं एकदम. आपल्या शहाड स्टेशनच्या महत्त्वाच्या जवळच्या ठिकाणांची जर बात आपण केली
तर बिर्ला मंदिर शहाड झालं, जे स्टेशनपासून अगदी 15 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि इकडे शाळकरी किंवा कॉलेजची मुलं झाली, जी आपला इथे बिर्ला कॉलेज आहे, बिर्ला कॉलेजला कल्याणपेक्षा तर आपला शहाडच जवळ आहे, 10-15 मिनटाचं अंतर. आणि बिर्ला कॉलेज आपल्याला येऊन जातो. आणि उल्हासनगर कॅम्प 1, 2, 3ची मला वाटतं उल्हासनगर स्टेशनला जातच नसतील, शहाड स्टेशनवरूनच आपली ट्रेन पकडतात. आणि कल्याण जंक्शन तर आपल्या जवळच आहे. आणि पुढचं मोठं स्टेशन पण त्याला ओळख आहे, आणि जिथे लांब पल्ल्याच्या गाड्या पण पकडता येतात आपल्याला. आणि फास्ट ट्रेन पण आपल्याला कल्याण स्टेशनपासून जवळच आहे, म्हणून आपल्याला सुविधा आहेत. आपलं हे छोटंसं शहाड स्टेशन लहान असलं तरी प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे मंडळी. आणि लोकांनी मुंबईशी जोडलेलं उल्हासनगर आणि कल्याण दरम्यान वसलेलं आणि रोज हजारो लोकांचं जीवन या स्टेशनवर अवलंबून आहे. कल्पना करा, सकाळचे 8 वाजलेत, घाई गडबडीत एक प्रवासी शहाड स्टेशनवर धावत आला आणि एका हातात डब्बा, दुसऱ्या हातात बॅग आणि डोक्यात फक्त एकच विचार, लोकल चुकली तर आज ऑफिसला उशीर होणार. आणि मग त्या प्रवाशाच्या नजरेतून स्टेशन दाखवत जा. शहाड स्टेशनवरचा माझा एक अनुभव सांगतो मित्रांनो. शहाड स्टेशनवरचा जर एकदा सकाळी काय झालं, लवकरच इथं आलो आणि प्लॅटफॉर्मवर गाड्यांची धावपळ, चहा घेणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि कोणीतरी हातातलं वृत्तपत्र वाचत आपलं न्यूजपेपर वाचत बसलेलं होतं. आणि हे सगळं खूप छान वाटत होतं. तिकीट काउंटरला तिकीट काढायला गेलो तर रांगेत उभं राहून लोकांच्या गप्पा ऐकायला मजाच आली. कुणी ऑफिसबद्दल बोलतं, कुणी शाळेच्या लेक्चरबद्दल बोलतं आहे, कुणी आपली भांडणं त्या रांगेतच लागतं आहे आणि बोलत सुटलेत. आणि तरी फक्त गाडी वेळेत येते का नाही यावर वाद घालत बसले कोणीतरी. लोकल आली की एका क्षणातच प्लॅटफॉर्म रिकामा होऊन जातो. मला तेव्हा जाणवलं की हे स्टेशन किती जिवंत आहे. प्रत्येक मिनटाला इथे हजारोची कथा घडत असते. आणि कुणी पहिल्यांदा नोकरीसाठी प्रवास करतो आहे, कुणी अभ्यासासाठी जातो आहे, तर कुणी आपल्या स्वप्नांच्या मागे धावत पळत जातो आहे. हे एस्केलेटरची तर गोष्टच वेगळी आहे. खूप सुंदर असं एस्केलेटर टायमावर बंद पडतं. आपल्या शहाड स्टेशनबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे तसं बोलायला. धाकटे शहाड झालं, शहाड गावठण झालं, अशा आपल्या गावांना जोडणारा हा आपला शहाड स्टेशन. काय सांगावं याबद्दल, खूप काही सांगण्यासारखं आहे. माझ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलात तुम्ही तरी चालेल, पण तुमचे काही अनुभव तुम्ही हे व्हिडिओ पाहताना तुम्हाला आठवले असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तुमच्या मित्रांसोबतच्या आठवणी असतील तर त्याही तुमच्या जाग्या झाल्या असतील तर त्यांनाही ते शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. शहाडचे असाल किंवा उल्हासनगर 1, 2, 3, शहाड गावठण, धाकटे शहाड कुठलेही असाल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपलं हे शहाड स्टेशन सुंदर असं खूप साऱ्या आठवणी आहेत. माझ्या पण खूप साऱ्या आठवणी आहेत. मला कधी वाटलं तर मी तुम्हाला नक्की शेअर करणार. तुमच्या काही आठवणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका. आणि आपलं हे शहाड सुंदर स्टेशन डोळ्यांमध्ये बसणारं. आपल्या शहाड स्टेशनबद्दलचे अनुभव तर खूप सारे आहेत. मला वाटलंच आहे बोललो मी, पण अजूनही खूप सारे अनुभव आहेत पण ते मला आता आठवले नाही. तर तुमचे काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा. तुम्ही इथून ह्या परिसरातून कुठून आहात मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मला खूप आवडेल जर तुम्ही शहाडचे असाल किंवा आजूबाजूच्या कुठल्याही परिसरातले असाल. मला खूप आवडेल तुमच्याशी बोललेलं. कमेंटमध्ये तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद होईल की माझी व्हिडिओ आपल्या शहाडकरांपर्यंत पोहोचली. आणि ट्रेन बघा तुम्ही कशी येते वरून मी बघायचो, तुम्ही बघत असाल. तुम्हाला जर रिलेटेबल वाटलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांनाही सांगा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. चला तर मग मंडळी, धन्यवाद. जय श्रीराम.